दादा, आमचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला? पहिल्यांदाच बघितला. धन्यवाद ताई. तुम्हाला धन्यवाद. माझ्यासमोर होणारी बाळाची आत्या, कार्यक्रम कसा वाटला हे मंगीताई तुला? कार्यक्रम फार सुंदर झाला आणि आपल्या रेग्युलर दैनंदिन जीवनात आपण आपले कामं सर्व करत असतो. कोणी डॉक्टर असतं, कोणी इंजिनियर असतं, कोणी शिक्षक असतं. मी पेशाने डॉक्टर आहे, पण तोच पेशा दैनंदिन जीवनात यूज करण्यात माणूस बोर होतो, म्हणजे कंटाळा येतो त्या गोष्टीचा. कधीतरी देवाची भक्ती पण झाली पाहिजे, अशा कार्यक्रम अटेंड पण केला पाहिजे. त्यांच्या कार्यक्रमातून आम्हाला सगळं ज्ञान झालं की बाळाची आई पण आनंदी झाली, देवीचा झोपा पण झाला, सगळ्या कृष्णाचे अवतार पण झाले, गणपतीचा अवतार पण झाला. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनातून थोडं बाजूला येऊन आणि स्वतःच्या स्पेसमध्ये जगण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी या मंडळाचे, स्वरांजली मंडळाचे खूप खूप आभारी आहे. मंडळ खूप सुंदर आहे आणि असंही नाही की त्यांच्यामध्ये येऊन आपल्याला असं फील होतं की आपल्या मावशीच आहे, ही आपली आत्या आहे, असं फील होतं आपल्याला. त्याच्यामुळे कार्यक्रम फार सुंदर झाला. त्याच्याबद्दल मंडळाचे फार फार आभार. धन्यवाद ताई. बंद करा. कसं वाटलं ते? स्वरांची भजनी मंडळाने केलेला कार्यक्रम अतिशय उत्तम होता. मी बाळाची आजी, मला खूप 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 आवडला. सुरांजली भजनी मंडळाचा कार्यक्रम खूप छान होता. म्हणजे जेवणाची वेळ होऊन गेली तरी जेवणाला जायचं अशी इच्छा होत नव्हती, इतका सुंदर कार्यक्रम झाला. धन्यवाद. धन्यवाद ताई. कार्यक्रम खूप सुंदर झाला. माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले कार्यक्रम सुरू असताना. धन्यवाद दीदी. बाळाचे होणार बाबा, मी बाळाचा होणारा बाबा असून स्वरांजली भजनी मंडळाने अतिशय सुंदर असा मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला आणि अक्षरशः जेवणाची वेळ झाली तरी कोणीही जागेवरचं हालत नव्हतं. अजून पुढे कार्यक्रम चालू राहावा अशी सर्वांचीच मनामध्ये इच्छा दिसली आणि आमच्या फेरणारताईंनी अतिशय सुंदर असे पाठ रंगवले, त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा सुंदर असे पाठ रंगवले आणि खरंच म्हणजे एक प्रकारचं अतिशय सुंदर असं डोहाळे जेवण झाल्यासारखं फील या ठिकाणी उपलब्ध होत होतं. धन्यवाद. धन्यवाद का.